ब्रेकनंतर बातमी आहे परभणीमधली। उंट तसा शांत प्राणी आहे, पण परभणीमध्ये उंट बिथरला आणि त्याने समोर आलेल्या एका युवकाला उडवलं। यामध्ये 16 वर्षांच्या युवकाचा मृत्यू झालाय। परभणीतल्या तुरुतपीर बाबांच्या उरुसामध्ये काढण्यात आलेल्या संदलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। उरुसानिमित्त काढण्यात आलेल्या संदलमध्ये अनेक लहान मुलं तरुण नाचत होते। त्यामध्ये शेख समीर शमशुद्दीन सुद्धा होता, पण उंट ऐनवेळी बिथरला आणि त्याने शेख समीरला उडवलं। त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। सध्या शहरातल्या नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये उंटाला ठेवण्यात आले। त्याच्या मालकाची सध्या चौकशी सुरू आहे। यानंतर बातमी पुण्यातल्या मुंडवा भागामध्ये केशवनगरमध्ये आज सकाळी बिबट्या घुसला होता आणि त्याने 4 ते 5 जणांवर हल्ला केला। अग्निशमन दल, वन विभाग आणि कात्रजच्या पथकानं संयुक्त कारवाई करून बिबट्याला पकडले। केशवनगरमधल्या रेणुकामाता मंदिराच्या मागच्या भागामध्ये हा प्रकार घडला। एका मुलाला बिबट्याच्या तावडीतून सोडवताना 3 जखमी झाले होते। बिबट्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या डकमध्ये पडल्याचं सांगण्यात येत होतं। तर पुण्यातल्या कात्रज प्राणी संग्रहालयामध्ये बागीराम वाघ आणि सिद्धी यांच्या 4 बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला। यामध्ये 3 नर आणि 1 मादी बछड्याचा समावेश आहे। आकाश, सार्थक, गुरु आणि पौर्णिमा अशी 4घांची नावं ठेवण्यात आली आहेत। महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीमध्ये या गोंडस बछड्यांचा नामकरण सोहळा पार पडला। यानंतर जाणार आहोत जेजुरीमध्ये। सदानंदाचा येळकोटचा गजर जेजुरीमध्ये सुरू आहे। आज सोमवती यात्रेनिमित्तानं लाखो भाविक जेजुरी गडावर आलेत। आज पूर्ण दिवसभर अमावस्येचा पुण्यकाळ राहणार असल्यानं संपूर्ण दिवसभर जेजुरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी राहते। या यात्रेसाठी भंडारा खोबऱ्याची दुकानं सुद्धा सजली आहेत। आज दुपारी 1 वाजता देवाची स्वारी स्नानासाठी निघाली आहे, तर सायंकाळी 4:30 विधिवत करहा स्नान होणार असल्याची माहिती मानकरी पेशव्यांनी दिली आहे। भंडार खोबऱ्याची दुकानं सजली आहे। देवाचे टाक, प्रतीके, महाप्रसाद, पूजेच्या साहित्यानं महाद्वार पथावरील दुकानं सुद्धा ओसंडून वाहत आहेत। मौनी अमावस्येच्या निमित्तानं आज कुंभमध्ये दुसरं शाही स्नान सुरू आहे। उत्तर गंगेच्या संगमावर भाविकांनी काल रात्री गर्दी केली। आजचे हे शाही स्नान 13 आखाड्यांकडून केलं जाणार आहे। संन्यासी, बैरागी आणि उदासीन या 3 विभागामध्ये हे आखाडे विभागण्यात आलेत। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौनी अमावस्येनिमित्त पवित्र दिनी स्थानिक नागरिकांना तसंच शाही स्नानासाठी आलेल्या देश विदेशातील भाविकांना शुभेच्छा दिल्यात।